authored by Vittal Kavade Parwadkar, were released at the Goa Book Festival at Kampal Panji. The work Sri Hari Ashaftar, a mythological music one-act play, and Mohini, a social novel, were unveiled at the Author's Corner as part of the festival. हा भव्य असा पुस्तक महोत्सव आयोजित करणारे नॅशनल बुक ट्रस्ट तसेच गोवा सरकार, लोकमान्य कल्चरल फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्था या सगळ्यांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो. कारण गोव्यातील रसिकांना, वाचकांना हा भव्य असा सोहळा आयोजित करून एक वाचनीय खाद्य त्यांनी इथं पुरवलेलं आहे. आज इथं आपणासमोर माझ्या 2 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. पहिलं पुस्तक आहे ते श्री विष्णूचे अष्टावतार. आपणा सगळ्यांना माहित आहे की श्री विष्णूचे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम आणि श्रीकृष्ण, राम आणि श्रीकृष्ण असे 8 आणि त्यानंतर बौद्ध कलंकी असे आपण दशावतार समजतो. तर पहिल्या 8 अवतारावरच्या या एकांकिका आहेत, संगीत एकांकिका. त्याबद्दल सविस्तरपणे चंद्रकांत गावस हे आपणाशी संवाद साधणार आहेत. तर गोव्यामध्ये सरकारने संगीत शिक्षक शाळांमध्ये नेमलेले आहेत. त्यांच्या मागणीनुसार शाळातील मुलांना बसवण्यासाठी म्हणा किंवा सादर करण्यासाठी सोयीचे व्हावे आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास, पुरातन परंपरा यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मी हा एकांकिका संग्रह प्रत्येकी 40-40 मिनिटाच्या अशा 8 एकांकिका एका याच्यामध्ये असतील आहेत तो लिहिलेला आहे. आणि त्यांना प्रस्तावना आदरणीय चंद्रकांत महादेव गावस जे प्रसिद्ध कादंबरी लेखक आहेत त्यांची लाभलेली आहे. त्याचबरोबर दुसरं जे पुस्तक आहे ते मोहिनी ही सामाजिक कादंबरी लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आणि तो किती यशस्वी झाला ते इथं या कादंबरीला प्रस्तावना दिलेले आणि कादंबरीच्या लेखनामध्ये सुधारणा केलेले आदरणीय गजानन देसाई हे आहेत. आमचे सगळ्यांचे परिचयाचे तानावाळे सर इथं व्यासपीठावर आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. राज्यसभेचे खासदार, माजी आमदार, माजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, त्यांनी भाजप पक्षाने सांगितलं म्हणून आपली आमदारकीची जागा सोडून पक्षाने सांगितलेल्या व्यक्तीला दिली असा त्याग करणारे हे व्यक्तिमत्व त्यानंतर प्रदेश अध्यक्ष झाले, आता राज्यसभेचे खासदार आहेत. ते राज्यसभेमध्ये गोव्याचे अनेक विषय उपस्थित करतात आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. त्यांचे सर्वप्रथम मी इथं स्वागत करतो. त्याचबरोबर चंद्रकांत गावस यांचेही स्वागत, गजानन देसाई यांचे स्वागत. आमचे सरपंच शिवदास माडकर हे वाटेत आहेत, ते इथं पोहोचतील. त्यानंतर लगेच पुस्तक प्रकाशन होईल. पण दुसरा कार्यक्रम लगेच 12 वाजता असल्यामुळे आम्हाला कार्यक्रम पुढे न्यावा लागतोय. त्यानुसार पत्रकारिता करताना आणि नाट्यलेखन करताना विविध एक सामाजिक कार्य करत असताना लेखन मी चालूच ठेवलेलं आहे. पहिलं नाटक घर एक मंदिर हे 20व्या वर्षी लिहिल्यानंतर त्याचे अनेक प्रयोग झाले. त्यानंतर स्वामी समर्थ या नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले. गोवा मराठी अकादमीचे पुरस्कार म्हणा किंवा इतर अनेक त्याचे प्रयोग झाले, अजूनही प्रयोग होत आहेत. कला अकादमीच्या संगीत महोत्सवात अनेक संगीत नाटकं माझी सादर झाली. ऐतिहासिक नाट्य स्पर्धेमध्ये जी विद्यार्थ्यांना आपल्या स्नेह संमेलनाच्या वेळी सुद्धा सादर करता येईल अशा स्वरूपाची नाटिका. आणि असा विचार करू एक वेगळा विचार, मी याला एक प्रयोग म्हणतो नाटकातला. मराठी नाटकात अनेक प्रयोग झाले, तसा हा एक वेगळ्या तऱ्हेचा प्रयोग विठ्ठलने केलेला आहे असं मला वाटतं. एका अवतारावर एक नाटिका सगळे एकत्र करायचं. ज्याला ज्याला वाटतं आपण ही नाटिका घ्यावी त्याला ती मुभा. आणि त्यामुळे एक वेगळी कल्पना, वेगळी संकल्पना विठ्ठलने राबवली. अर्थात नाट्यलेखन हा त्याचा हातखंडा. नाटकाच्या साच्यामध्ये जे बसवावं लागतं, थोडासा तांत्रिक भाग येतो त्याच्यामध्ये, तोही समर्पकपणे या सगळ्या नाटकामध्ये आलेला.
लेखक म्हणून विठ्ठल नावाजलेला आहेच, विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये अधिक. कारण हौशी रंगभूमी जी आहे ती ग्रामीण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याची बरीचशी नाटकं ही हौशी रंगभूमीची असल्यामुळे त्याचं नाव ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे. लेखक म्हणून असा तो परिचित आहे, पण त्याच्याकडे त्याचा आणखीन एक गुण जो चार चौघात सांगावाच लागेल असा एक गुण त्याच्याकडे. तर लाल केसांची स्त्रिया मूल जन्माला आलं, ती स्त्री जन्माला आली तर हडळ संबोधायचं आणि तिला मारायचं. हा जवळजवळ 1300-1400 शतकामधला हा एक प्रकार होता. तुम्ही बरेच त्यांचे विषय आहेत आणि ह्या स्त्रियांच्यावरचा विषय आमच्या विठ्ठलने घेतला, त्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. आणि या कादंबरीला यश मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. तर मला त्यांनी सांगितलं, मी ठरवलं म्हणजे 10 मिनिटं बोलायचं, पण त्याने सांगितलं मला 10 मिनिटं नाही 7च मिनिटं. पण मी आता 5 मिनिटं त्यांचे मी कमी करतो, मी 5 मिनिटात माझे भाषण संपवतो. त्याला पुढच्या सगळ्यांच्या लिखाणासाठी मी त्याला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. ज्यावेळेला ते आमचे जळगाव नाव जे उलयले त्यांच्यानी ताकी वेगळो अनुभव जो आसा त्यांच्या संबंधात म्हणजे म्हज्यासारको राजकारणी म्हणजे हांव सरपंच पंचायतीचो तेन्ना पासून आमदार आसून खासदार हे सगळे भूमिका विठ्ठलान म्हाका जोडून पळयला. पण हे सगळे करता आसतना आमच्या भितरलो पितृत्व जे आसा हे सदोदीत तशें उरलें. हांवें केन्नाच हांव त्या पोजिशनार तें पळयलें ना, तेन्ना केन्नाच आपूण पत्रकार म्हणून मी पळयलो नासत किंवा लेखक म्हणून मी पळयलो नासत. ते दोनूय जे आसा वेगवेगळे गुण जे आसा ते एकठांय हाडपाक दिवना. आणि त्यामुळे ते रिलेशन जे आसा हे रिलेशन म्हणजे आता जर हांवें अनुभव केलो आसत जाल्यार 28 वर्सांचो विठ्ठल त्याच्या हॉटेलार वचून चा पीत आसतना अजूनही म्हाका तो अनुभव आसा, ते दृश्य अजूनही म्हज्या दोळ्या समोर आसा. आणि त्यामुळे बऱ्या तरेचे कार्य त्यांच्यानी ह्या निमित्तान केल्लें आसा. हांव तांकां शुभेच्छा दिता. आणि त्यांच्यानी आज पर्यंत साधारण 38 बुकां म्हाका दिसता, कादंबरी आसत, एकांकिका आसत, हे वेगवेगळे 38 बरयल्या. म्हाका दिसता त्यांच्यानी 100वी काडची. ह्या त्यांच्यानी 50व्या पुस्तक प्रकाशनाकूय आमकां आपोवचें.